सरकारच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। आज धाराशिव आणि सांगलीमध्ये महामार्गाच्या मोजणीकरता अधिकारी आलेले होते आणि तेव्हा शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवलेला आहे। धाराशिवमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांची झटापट झालेली आहे। त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय, तर सांगलीच्या शक्तीपीठाच्या भूसंपादन प्रक्रियेला शेटफळ येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। मोजणीकरता आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलंय। ही दृश्य आपण पाहतोय। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। धाराशिव आणि सांगलीमध्ये महामार्गाच्या मोजणी करता आलेल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांनी मात्र अडवलेलं आहे। तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पोलिसांनी शेतकऱ्यांना त्यानंतर ताब्यातही घेतलेलं आहे। तगडा बंदोबस्त। दोन दृश्य आपण पाहतोय। शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। धाराशिव मधली दोन ठिकाणाची ही दृश्य, धाराशिव आणि सांगली, खरं तर दोन ठिकाणातली ही दृश्य आपण पाहतोय। सांगलीमध्ये देखील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला होता। अधिकाऱ्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं सर्वेक्षणाकरता आलेल्या। तर धाराशिवमध्ये सुद्धा नेमका असाच प्रकार घडलेला आहे। मोजणी करता आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।